माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात। माणुसकी हे नाव त्यांनी सार्थ केले असून माणुसकी फाउंडेशनचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी आयोजित केलेले पत्रकार गुणगौरव सोहळा हॉटेल गुलमोहर येथे पार पडला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी ढेपले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉक्टर श्रीकांत आवारे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी यांच्यासह निफाड ग्रामपंचायतीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील आणि तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व छत्रपती शहाजीराजे भोसले यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू करण्याचा मान जातो तो श्री बाळशास्त्री जांभेकर यांना जातो। असं आहे की 6 जानेवारीला पत्रकार दिन आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून सर्वसाधारणपणे साजरा होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये। परंतु काही कारणामुळे जे आहे आज त्या बिहारमध्ये जो आहे हा कार्यक्रम आपल्याला तर त्यामुळे मी असं म्हटलं की ठीक आहे 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे तर खरं बाळशास्त्री जांभेकर परंतु हा आणखीन एक चोर पत्रकार लढवय्ये पत्रकार या राज्याचे देशाचे नेते बाळासाहेब ठाकरे त्यांनी मार्गदर्शन आणि सामनामधून जे आहे क्रांती घडवली त्या एवढ्या मोठ्या पत्रकारांचा हा जन्मदिवस आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी कार्यक्रम घेतला हा सुद्धा योग्यच आहे। आणि त्याचबरोबर आता आज सुभाष बोस यांचा सुद्धा जन्मदिवस त्यांना सुद्धा आम्ही आदरांजली वाहिली। बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य नायक आणि इतर जे वर्तमानपत्र त्यांनी काढले किंवा महात्मा हरिजन आणि यंग इंडिया असेल किंवा आचार्यात्र्यांचा मराठा वर्तमानपत्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी काढले किंवा त्या अगोदर दिनबंधू पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र भालेकर यांनी सुरू केलं जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य। पण ह्या सगळ्यांनी जे आहे ते पत्रकारिता त्यातून कुठली ना कुठली लढाई मग ते सामाजिक प्रश्नावरचे असेल, देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात असेल, ह्या सगळ्या मंडळीची आहेत मी नावं घेतली। सगळ्यांनी पत्रकारिता जे आहे पूर्णपणे अखिल त्या त्या कारणासाठी वापरलेले आपल्याला हा सुद्धा या पत्रकाराचा आहे जीव मोठ्या विधानात राष्ट्रपूर्वक जे काम करतो त्याची सुद्धा त्यासाठी लढाईची गोष्ट युद्ध सुरू त्यामुळे तिथल्या बातम्या ज्या बसवण्याचा कधी बॉम्ब पडेल घेऊन जायला काही गरज नाही अशा प्रकारचं म्हणून आपल्यापर्यंत कळतं की नक्की काय कुठे चाललं साहेब त्यांचा गुणगौरव करण्यासाठी साहेब कालची जी रेल्वेची दुर्घटना घडली जळगावची तिच्यात अफवा पसरली होती की रेल्वेला आग लागली मात्र अशी कुठलीही आग लागली नव्हती। चैन ओढण्याच्या घटनेमुळे लोकांची धावपळ झाली काहीतरी याच्यात म्हणजे काही वेगळं झालेलं असं वाटतंय का आपल्याला चौकशी झाली मला काही कल्पना नाही मला असं अजिबात असं काही वाटत नाही वेगळं काय झालं कारण काही मूर्ख लोक असतात कारण नसताना त्यांना साखळी ओढून जे आहे गाडी थांबवतात परंतु कोणतरी साखळी ओढलेली आहे गाडी थांबलेली आहे आणि अचानकपणे त्याने अफवा ठेवले की कदाचित ब्रेक मारून ते थांबवले असेल ताबडतोब त्यामुळे सुद्धा काही जे आहे ते उडतात त्याच्यातून आग लागली असंही काहीतरी कोणाचा समज आला असेल परंतु दुर्दैवाने जे आहे लोकांनी दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या एक बाजू सैफ होती ते लोक सगळे वाचले आणि दुसरी बाजू जी आहे नेमकी समोरची गाडी किंवा तिथेच त्यावेळेचं वळण होतं त्यामुळे येणारी गाडी जी आहे आम्हाला दिसली आणि 12-13 लोकांचा तिथे
जीव गेला बिचाऱ्यांचा. आता अजूनही या देशामध्ये अशा प्रकारच्या अफवा आणि अफवा आल्यानंतर एवढं ताबडतोब घाबरून उड्या मारणं हे प्रकार हे सर्व दुर्दैवी आहे. आता सरकार आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतं. साखळी जर विनाकारण फोडली तर त्याला दंड आहे, पण त्यासाठी सुद्धा चौकशी करेपर्यंत उड्या जर मारल्या आणि जर झालं की कुठेही दुर्घटना त्याच्यापर्यंत आपण काय म्हणू शकतो. तर नाशिकचं पालकमंत्रीपद आधी घोषित केलं, नंतर पुन्हा स्थगित केलं, काय सांगा? अच्छा, मला काही माहीत नाही. मंत्रिमंडळात दिलं आहे, ते दिलं, चांगली गोष्ट होती. आता स्थगिती का दिलं काही कल्पना नाही. कोणाचे काय मागणे आहे तो चांगला पालकमंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचं कल्याण करणारा असा पालकमंत्री. थँक्यू. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.